चोरीचा छडा लावणाऱ्या पोलीस ठाण्यातच एका महिलेचा मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे। शीला चव्हाण असं या महिलेचं नाव आहे। घरगुती भांडणातून झालेल्या भांडणास त्या शुक्रवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या। तक्रार दिल्यानंतर समोरच्या पार्टीलाही बोलवलं, मात्र तेथेच त्यांची बोलचाल झाली। शीला चव्हाण यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हे आपल्या हातातील पर्समध्ये ठेवलं आणि ती पर्स घाईगडबडीमध्ये त्यांनी तुळींज पोलीस ठाण्यातच स्वागत कक्षाच्या टेबलावर ठेवली आणि तेवढ्यात काही मिनिटातच ती गायब झाली। मात्र सुदैवाने तेथील एका काम करणाऱ्या महिलेने ती पर्स पोलिसांना दिली आणि त्या पोलिसांनी मग ती पर्स शीला यांनी दिली। मात्र शीला यांनी ती पर्स उघडताच त्यांनी आपले 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र पर्समधून गायब असल्याचं दिसलं। त्यात त्याने तेथे ओरडाओरड केली। ही मात्र पोलिसांनी आपली बाजू सांभाळत मंगळसूत्र चोरीची तक्रार दाखलच करून घेतली नाही। आजही शीला पोलीस ठाण्यात गेल्या होत्या, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही। उलट तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी ती महिला बनाव करत असल्याचं सांगून ती महिला पर्स घेऊन घरी गेली आणि मग आल्याचं सांगत आहेत। मात्र कॅमेऱ्यासमोर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत। शीलाच्या म्हणण्याप्रमाणे ती घरी गेलीच नाही, पोलीस ठाण्यातच पर्स उघडून पाहिली। जर मी खोटं बोलत असेल तर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चेक करावं। मात्र पोलीस ठाण्यातच चोरी झाल्याने आपली आबरू वाचवण्यासाठी आता पोलीस त्या महिलेच्या तक्रार दाखल करत नाही। शीला या घरकाम करून आपलं आणि आपल्या मुलीचा उदरनिर्वाह करतात। 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र 50,000 ही असून ज्वेलर्सचे द्यायचे आहेत। पैसे जमा करून त्या प्रत्येक महिन्याला मंगळसूत्राचे हप्ते ज्वेलर्सकडे भरत असतात। मंगळसूत्र काल पोलीस चौकीमध्ये आलेली मी तक्रार द्यायला, भांडणं झालं म्हणून 4 वाजता आलेली पोलीस चौकीमध्ये। 4 वाजता आलेली, परस टेबलवरही ठेवलेली। टेबलवरून 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी माझं परस गायब झालेलं। 10 मिनिटामध्ये परस गायब झालेलं, तर नंतर मी मुडून बघितले की माझं परस कुठं आहे। तर हे लोकांनी बोलले काय माहीत, मावशीला बोलवले, मावशी नेऊन ते पोलीसकडे दिले, परस भेटला म्हणून। पोलिसनी माझ्या हातात दिले आणि मी लगेच चेक केले। 550 रुपये आणि चाबी घराची आणि मंगळसूत्र त्याच्यात होते। बघितले तर 50 रुपये गायब आणि मंगळसूत्र गायब। तुम्ही इकडनं बाहेर गेलेलात का? नाही गेलेले, मी बाहेर गेलेलेच नाही। काल संध्याकाळी कॅमेरा आतमध्ये पण नाही, ते सगळे लोक पण बघितले मला की मी बाहेर गेलेलीच नाही, बाहेर मतलब निघलेच नाही। मंगळसूत्र तुम्ही पर्समध्ये का ठेवलेलं? पर्समध्ये माझं भांडणं झालं म्हणून मी पर्समध्ये काढून ठेवले। 2दा मी चौकीमध्ये चेक केले। सगळ्यांना माहित होतं की माझं मंगळसूत्र त्याच्यामध्येच होतं। माझी बहिणीला पण माहित होतं, बहिणीला दाखवून पण तिथं परस ठेवलं। ते चिठ्ठी घ्यायला गेले त्याच्यामध्येच माझं परस गायब, चेन गायब झालं। चाबी आहे पण पोलीस का तक्रार घेतात का? काय घेतले नाही। पोलीस बोलते माझी जिम्मेदारी नाही, आमची जिम्मेदारी नाही। सरळ सांगायला लागले पोलीस आमची जिम्मेदारी नाही आहे। ते लोक बोलायला लागले की मी बाहेर गेले, मी घरात गेलेच नाही। माझी केस इथं चालू आहे तर मी घरी कशी जाणार? घरी गेलेच नाही। रात्री मी 10:30ला घरी गेले। किती तोळ्याचं मंगळसूत्र? 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र आहे आणि उधारीवरच घेतलेली आहे। पैसे माझे बाकी आहे। मी सगळं तुम्हाला बिल आणून देते पोलिसांना। ते सोनारचं माझ्याकडे नंबर आहे, तुम्ही त्याला पण विचारा।